आणखी कोणकोणते महत्त्वाचे पुरावे पुढच्या 5 दिवसांमध्ये सापडणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आसपास आहे आणि ज्या वेळेला कोर्टाच्या आतमध्ये युक्तिवाद होत होता तेव्हा देखील वकिलांची मोठी गर्दी हा युक्तिवाद ऐकण्यासाठी, अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे ऐकण्यासाठी झालेली होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता त्याच बंदोबस्तामध्ये अशोक खरात याला घेऊन, भोंदूबाबा अशोक खरातला घेऊन पोलीस निघालेले आहेत। आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरी ही दृश्य आपण बघतोय, ज्या वेळेला कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडत होता त्यावेळेला आज सकाळी तृप्ती देसाई या नाशिकमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्यांना इथल्या पोलिसांनी अडवून धरलेलं होतं। आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं, त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहे, जे जे पुढारी आहे, त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये। परत कोर्टाच्या आवारामधली ही दृश्य आपण बघतोय। नाही पाहिजे, त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते। तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही, ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल। एवढा नीच माणूस आहे। शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले, आम्ही आता त्याला एक जनतेचा जो आवाज आहे तो आम्ही त्यांच्या कानाखाली देणार आणि ती संधी तो व्यक्ती जेव्हा कोर्टाच्या बाहेर या खरातला पोलीस घेऊन जात होते त्यावेळी खरं तर त्याच्या अंगावर हा गेलेला होता। या काही व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ बाहेर येत असताना काही व्हिडिओ लपवले गेले असं देखील त्याचं म्हणणं होतं। कैप्टन खरात है, कैप्टन खरात है, जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। उसके बाद अगर पुलिस ने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, तर एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मी मिरगावमध्ये होतो। आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून तर अशोक खरात याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि अशोक खरात याला युक्तिवाद झाल्याच्या नंतर ही पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर जेव्हा कोर्टामधून पोलिसांच्या गाडीत बसवलं जात होतं तेव्हा एका व्यक्तीनं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला। त्या व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं ते देखील आपण जाणून घेतोय। साप आणि नाग याविषयी मला काहीच माहिती नाही असं उत्तर खरातनं कोर्टाच्या समोर दिलं होतं। पुन्हा एकदा जाऊयात, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। शुभम, काय नेमकं आता घडलंय? न्यायालयातून जेव्हा अशोक खरातला बाहेर पोलीस घेऊन जात होते तेव्हा एक व्यक्ती त्या अशोक खरातवर धावून गेलेला होता। त्या व्यक्तीला या ठिकाणी खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर बघितलं तर या अशोक खरातच्या कानामागे मारलं जाईल असं तृप्ती देसाई यांनी इशारा दिलेला होता। अनेक ज्या व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बाहेर आल्या नाही। या पीडितांवर अनेकदा त्याने लैंगिक अत्याचार केले, त्यांना भीती घातली, जीवेत ठार मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातने जे अनेक ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या होत्या त्या संदर्भात खरं तर पोलिसांनी हे सगळे मुद्दे मांडताना त्यांच्या वकिलांनी देखील या गोष्टी त्यांना खोडून काढता आलेल्या नाही। कारण ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर ज्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये शिवरात्र असेल किंवा त्या ठिकाणी श्रावणी सोमवार असेल अशा वेळीच त्या ठिकाणी तो जात होता अशी त्यांनी माहिती खरं तर दिलेली आहे। आणि एकूण जर पाहिलं तर जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देत असताना साप असेल, वाघ असेल। शुभम, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। पुन्हा एकदा ही मोठी बातमी आपण प्रेक्षकांना परत एकदा सांगूयात। अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपली होती आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। 5 दिवसांची वाढ त्याच्या पोलीस कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे 29 मार्च पर्यंत
अशोक खरात हा आता पोलिसांच्या कोठडीमध्ये असणार आहे. खरातवरती लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेच्या वकिलांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. खरातला 7 दिवसांची कोठडी मिळावी अशी खरं तर पीडितांच्या वकिलांची मागणी होती. मात्र कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी आतापर्यंत त्याला सुनावलेली आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसामध्ये देखील जेव्हा अगर त्याची उसको अगर चौकशी कोई होईल, शिक्षा नहीं मिलती है, हर गुनेगार क्यों गुनाह कर रहा है? कायदे है, कानून है, पुलिस है, हमारे पुलिस इनके ऊपर भी मेरा भरोसा है, लेकिन जो कायदा है वो उसके जो पड़वाट जो होती है वो उसको राजकीय दबाव होते हैं तो उनके हाथ बांधे जाते हैं ना. हाँ? नहीं, जो भी मंत्री उनके साथ आते हैं उधर बैठते हैं, उनका इंक्वायरी होके उनके ऊपर मकोका लगना चाहिए, उनका भी कार्रवाई होना चाहिए. तर अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेकांचे लागेबंधे आहेत, अनेकांचा पाय खोलात जातोय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी मकोकाच्या अंतर्गत म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते. तर या प्रकरणी जो युक्तिवाद पार पडलेला आहे त्यावेळेला सरकारी वकिलांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेत आपण जाणून घेतोय. कॉस्मॉलॉजीचा अभ्यास असल्याचं खरातनं सांगितलेलं होतं. म्हणजे विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली याविषयीचा खरातचा अभ्यास होता. खरातकडून 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलाय. खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर सापडली आहे आणि 31 काडतुसं देखील मिळाली आहेत. खरातनं नरबळी देखील दिला असा पोलिसांना संशय आहे. खरातनं वाघ आणि साप हा लोकांना दाखवायचा, काहीतरी चमत्कार असल्याचं देखील भासवायचा, काही लोकांना घाबरवायचा सुद्धा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी देखील तो लोकांना द्यायचा. खरातने हरणाची हत्या केली असा देखील पोलिसांना संशय आहे, कारण त्याच्याकडून झाडाझडतीच्या वेळेला 5 पुंगळ्या देखील आढळल्या आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये या वेगवेगळ्या जे आतापर्यंत तपास झालेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे माहिती दिलेली आहे कोर्टाला. आणि या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर कोर्टानं एक महत्त्वाची एक निर्णय दिला, तो म्हणजे 5 दिवसांची पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी या पोलीस कोठडीच्या तपासामध्ये नेमकी काय अधिकची माहिती समोर येणार आहे, आणखी कोणते काळे कारनामे त्याचे समोर येणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने एसआयटी कडून तासनतास अशोक खरातची चौकशी होतीये. काल देखील तब्बल 10 तास सलग अशोक खरात याची चौकशी करण्यात आली. सोबतच आजपर्यंत एकूण 6 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल देखील झालेले आहेत. या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आहेत आपल्या सोबत. शुभम, आता कोर्टामधून ज्या वेळेला अशोक खरात याला बाहेर नेलं जात होतं तेव्हा देखील त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे तृप्ती देसाई देखील आज आक्रमक झालेल्या दिसल्या, त्या देखील या कोर्टाच्या परिसरामध्ये उपस्थित होत्या आणि अखेर 5 दिवस कोठडीत वाढ झाली आहे. काही तांत्रिक कारणामुळे शुभम सोबतचा आपला संपर्क तुटलाय. मात्र आतापर्यंत कोर्टामध्ये काय काय झालं ते आपण बघतो.